नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींपासून अगदी ज्येष्ठ नागरिक असतील, एस टीमधून ज्यांना प्रवास करायचा असतो, तर अशा सर्वांनाच आताची महत्त्वाची आणि मोठी अपडेट। कारण का लक्षात घ्या की 1 ऑगस्टपासून लक्षात घ्या तुमच्याकडे जर NCMC कार्ड नसेल तर तुम्हाला लक्षात घ्या पूर्णपणे तिकीट आकारलं जाऊ शकतं। तर अशी माहिती सध्या जे ST महामंडळ आहे तर यांचे जे मंत्री आहेत तर यांनी केलेली आहे आणि या संदर्भातलं अधिकृत परिपत्रक देखील जारी झालेलं आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब सांगण्यात आलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी असतील की ज्या हाफ तिकीट अंतर्गत प्रवास करत असतात त्यांना हा सन्मान निधी तिकीट सवलतीच्या माध्यमातून दिला जातो। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत, असे अनेक सवलतधारक आहेत तर यांना NCMC कार्ड आहे ते आता 1 ऑगस्टपासून बंधनकारक करण्यात येणार आहे। म्हणजेच काय की जर 1 ऑगस्टपासून तुमच्याकडे जर NCMC कार्ड नसेल तर तुम्हाला ST मध्ये प्रवास तर करता येईल, पण लाडक्या बहिणी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर यांना जी सवलत दिली जाते, हाफ तिकीट जे दिलं जातं तर ते तुम्हाला पूर्ण तिकीट आकारलं जाऊ शकतं। तर अशी माहिती ST महामंडळाचे जे मंत्री आहेत तर यांनी त्यांच्या परिपत्रकाच्या माध्यमातून दिलेली आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यानंतर ST मधून सवलतधारक लक्षात घ्या की जे प्रवासामध्ये सवलत घेत आहेत, तर अशा सर्वांनाच माझी विनंती, लवकरात लवकर तुम्हाला NCMC कार्ड काढून घ्यायचं आहे। कारण का जर NCMC कार्ड काढायचं असेल तर साधारणतः 30 दिवसांचा कालावधी हे कार्ड बनण्यासाठी लागतं। म्हणजेच आज तुम्ही जर NCMC कार्ड अंतर्गत आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर जो रजिस्टर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या हाताचे ठसे दिलेत आणि कार्ड काढलं तर साधारणतः 1 महिन्यानंतर तुम्हाला कार्ड मिळत असतं। त्यामुळे साधारणतः आता जुलै महिना आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला NCMC कार्ड काढून घ्यायचं आहे। अन्यथा 1 ऑगस्टपासून हे जर कार्ड नसेल तर तुम्हाला प्रवास तर करता येईल, पण तुम्हाला हाफ तिकीट किंवा इतर ज्या प्रवासाच्या सुविधा आहेत त्या मिळणार नाही आहेत, तुमच्याकडून पूर्णपणे तिकीट घेतलं जाऊ शकतं। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। NCMC जे कार्ड आहे ते लवकरात लवकर सर्वांनी काढून घ्यायचं आहे। तर यासाठी तुम्ही जवळच्या असणारे ST महामंडळ जे डेपो आहे त्या ठिकाणी जाऊ शकता किंवा अधिकृत एजंट आहे तर या ठिकाणी 199 रुपयांमध्ये तुम्हाला हे कार्ड काढता येणार आहे। कार्डची किंमत 199 रुपये आहे आणि त्यानंतर अगदी 50 रुपये, 100 रुपये या ठिकाणाहून तुम्ही लक्षात घ्या यापेक्षा अधिक रिचार्ज तुम्ही करू शकता। पहिला रिचार्ज आहे तो तुम्हाला एजंट किंवा अधिकृत जे मंडळ आहे, ST महामंडळ आहे या ठिकाणाहून करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रवासाच्या वेळी जे वाहक आहेत किंवा जे त्यानंतर प्रवासाच्या वेळी जे कंडक्टर येत असतात यांच्याकडून तुम्ही हा रिचार्ज करू शकता। अजून तरी स्वतःच्या मोबाईलवरती रिचार्ज करण्याची फॅसिलिटी उपलब्ध झाली नाही आहे, आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी सर्वांसाठी नक्की शेअर करा। योजना संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। अशा प्रकारे ST महामंडळ असतील, लाडक्या बहिणी असतील, सर्वांच्या योजना असतील, या संदर्भात खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।